शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आजचं लोडिंग चाललं आहे थाई सफेद जांभळ. थाई सफेद जांभळ म्हटलं तरी पांढऱ्या कलरमध्ये जांभळ येते आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ही जांभळ हिवाळ्यामध्ये बाजारात येते. आजचं लोडिंग चाललेलं आहे आपलं गीते पाटील सरपंच लोहसर खांडगाव. ज्या सरपंच साहेबांनी 5,500 जांभळ लावलेले आहे. अति पावसामुळं शेतामध्ये पाणी साठल्यामुळं 200 झाडं त्यात खराब झालेले आहेत 5,500 जांभळामधली. तर पांढरी थाई सफेद जांभळ गीते पाटील सरपंच मोठे बागायतदार आहेत. तिसरी पिढी सरपंच पदाची आहे. त्याचबरोबर सामाजिक त्याचबरोबर इतर ह्याच्यात चांगले नाव कमवलेले कमी वयामध्ये असे आपले गीते पाटील सरपंच साहेब. कारण सरांचा जो जनसंपर्क आहे हा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर सरांचं जे राजकीय त्याचबरोबर लोकांना चांगलं समजावून सांगणारी त्या भागातील एक चांगले आदर्श व्यक्तिमत्व असणारे आपले गीते पाटील सरपंच साहेब लोहसर खांडगाव. आता सरपंच साहेबांनी थाई सफेद जांभळ 5,500 त्याचबरोबर कोकण भाडोली जांभळ 3,000 रोपं लावलेले आहेत. केशर आंबा 2,000 रोपं लावलेले आहेत. तर आता जे लोडिंग चाललेलं आहे हे 11 ऑक्टोंबर 2025ला लोहसर खांडगाव पातळीसाठी. आता जी जांभळ आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये सुरुवात झालेली दिसते ह्या रोपांनाच आता जांभळीचं तुरं पडलेलं आहे. 2 वर्षाचं रोप आहे. लावले की 1च वर्षात उत्पादन चालू होतं. लागवड अंतर आहे 12 बाय 12 एकरामध्ये 310 रोपं बसतात. डॉर्प व्हरायटी आहे. कमी उंचीवरती झाडाला पानं कमी आणि फळं जास्त असणारे हे थाई सफेद जांभळ बाजारामध्ये चांगली मागणी असणारं. कारण हिवाळ्यामध्ये कुठलीही फळं बाजारात नसतात त्यावेळी ही जांभळ बाजारात येत असते आणि पूर्ण मेडिसिन आहे. औषधी जांभळ शुगरसाठी वापरली जाणारी जी जांभळ आहे. तर ही थाई सफेद जांभळ लावल्यापासून 1च वर्षात उत्पादन चालू होतं आहे. आता ही 2 वर्षाची रोपं आहेत. 225 रुपयांना महाराष्ट्रात घरपोच रोप येते. बघू शकतो आता जांभळाला रोपाला जाग्यावर तुरा आलेला आहेत. म्हणजे जांभळाचा जो मोहर म्हणतो आपण थंडीचा दिवस पाऊस संपला की झाडाचे शेंडे कट केले की अशा प्रकारे त्याला तुरं निघतात आणि झाडाला पाला कमी आणि फळं जास्त. मावशी ही रोपं घ्यायची आता बघू शकतो आपण गीते पाटील सरपंच साहेब. त्याचबरोबर श्री मस्के साहेब जे सोलापूरला शहर पोलीसला आहेत. गेवराईजवळ बागेवाडी म्हणून गाव आहे. परवा त्यांच्या मित्रांना आपण रोपं दिलेली आहेत. तर तिने मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ जमिनीपासून 1 फुटावरती फळधारणा होणारं नारळाची रोपं त्याचबरोबर इतर फळझाडे घेतलेली आहेत. तर नारळ उंचीला मोठा असल्यामुळं रोपं आपण नारळाची मागं ठेवतो आहे आणि जांभळीचं लोडिंग आधी करत आहे. तरी शेतकरी बंधूंना ही जी रोपं आहेत महाराष्ट्रात आपल्याला 225 रुपयानं घरपोच होतं. 1982ची नर्सरी आहे. 35 एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीशी रोपं. त्याचबरोबर अनुदानला ही बिल मिळतं. कोकण भाडोली जांभळ जी आहे ती मेमध्ये बाजारात येते. अगदी एप्रिल एंडिंगला बाजारमध्ये येत असते. सरासरी बॉक्स पॅकिंग 200 रुपये किलोनं जात असते. याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर आपल्याला दिघी कर्जतमधले इंगळे साहेब असतील. त्याचबरोबर नवनाथ वायकर कापड दुकानवाले असतील. अशा सर्व शेतकरी बंधूंना रोपं घेतलेले आहेत. आता हे गीते पाटील सरपंच साहेबांचं रोपाचं लोडिंग चाललेलं आहे. बघू शकतो आपण 2 वर्षाची रोपं 3 किलोची बॅग 225 रुपये पोच. आपल्याकडे 5 वर्षापर्यंत आंबा असेल लिंबू फणस त्याचबरोबर सीताफळ जांभळ अशी सर्व रोपं मिळत असतात. 1982ची नर्सरी आहे. 35 एकरात नर्सरी आहे. शासनमान्य नर्सरी आहे. खात्रीशी रोपं आणि स्वतः बांधलेली कलमं आहेत. कारण मदर प्लांट स्वतःचे असल्यामुळं शेतकरी बंधूंना ह्यासाठी अनुदानला बिल मिळतं आहे. पावशी घ्या रोप ते का काढलं बारक्याचं मोठेच नाही घ्या तुम्ही ते चांगला आहे रोप. फुटवा झालेली रोपं अशा प्रकारे सिलेक्शन करून देतो आहे आपण. योग्य सल्ल्याबरोबर सर्व नियोजन त्याचबरोबर लागवडीपासून मार्गदर्शन आणि शेतकरी बंधूंना घर बसल्या रोपं घरपोच मिळणार. बुकिंगनंतर लागवडीपासून योग्य सल्ला त्याचबरोबर अनुदानला बिल. 1982ची नर्सरी मलकापूर आणि लांजामध्ये 32 एकरात नर्सरी 250 कामगार 40 कोटीची उलाढाल. आता आपल्याकडे जी रोपं मिळतात कमी पाण्यामध्ये येणारी जांभळ त्यामध्ये थाई सफेद जांभळ असेल कोकण भाडोली जांभळ असेल त्याचबरोबर आवळा NS7 नरेंद्र 4 नरेंद्र 7 त्याचबरोबर लिंबू सीताफळ अशी आपण रोपं लावू शकतो.
खात्रीशीर रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानाला बिल मिळत असतं। तर शेतकरी बंधू जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। आपला दिवस शुभ असो। जय हिंद, जय महाराष्ट्र।